हॅलो नमस्कार सगळ्यांना। तर तुम्ही थंबनेल बघून आला असाल तर हो, खूप मोठी न्यूज आहे। यूट्यूबने 1,00,000चा बोनस हा प्रत्येकाच्या अकाउंटवर सेंड केलेला आहे असे सगळे मेसेज सर्क्युलेट होत आहेत। पण नेमकं कोणाच्या अकाउंटवर हा मेसेज जाणार आहे, सगळ्यांच्याच अकाउंटवर हा मेसेज जाणार आहे किंवा नाही, आणि याच्यासाठी जर मेसेज जाणार असेल तर त्याच्यासाठी क्रायटेरिया काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, स्किप करायचा नाही आहे। आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि हाईप द्यायला विसरायचं नाही आहे। चला तर मग सुरुवात करूया। म्हणजे आजकाल बघा कसं झालं आहे, सगळे लहान मोठे सगळे क्रिएटर्स जे आहेत ते खूप मेहनत घेत आहेत। त्याच्यातून स्मॉल क्रिएटर्सचं असा एक म्हणजे मेंटॅलिटी होऊन जाते की आमच्या चॅनलवर व्ह्यूज येतच नाहीत आणि आमच्या चॅनलवर हा मेल कसा काय येईल, किंवा आम्हाला यूट्यूब का म्हणून हा देईल। ना आमच्या चॅनलवर व्ह्यूज आहेत, ना आमच्या चॅनलवर वॉच टाईम आहे, ना आमचं चॅनल मोनोटाईज आहे। तर मग ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला भेटतील का, किंवा यूट्यूबचा जो बोनस आहे तो नक्की आम्हाला भेटणार आहे किंवा नाही, तर आपण हे सगळं डिटेलमध्ये बघणार आहोत। त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर बघा होतं कसं, हा जो मेल आहे हा बऱ्याच क्रिएटर्सच्या याच्यावर आलेला आहे आणि बाकीच्या ज्यांच्या याच्यावर आलेला नाही त्यांच्या याच्यावर तो 5 ऑगस्टपर्यंत येणार आहे अशी माहिती दिलेली आहे। ठीक आहे, तर बघा या ठिकाणी असं आहे की याचा क्रायटेरिया असा आहे की 5 ऑगस्टपर्यंत ज्याच्या चॅनलवर हा बोनसचा मेसेज येणार आहे किंवा मेल येणार आहे, यूट्यूबचा जो क्रायटेरिया तुम्हाला माहितीच आहे की त्याच्यासाठी म्हणजे तो जो मेल येणार आहे तो एकतर तुमचं अकाउंट यूट्यूबशी रिलेटेड असेल, ज्या अकाउंटला जीमेलला तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल बनवलेलं असेल त्याच ईमेलवर येणार आहे। ठीक आहे, आणि त्याच्यासाठी महत्त्वाचे पॉईंट्स असं आहे की जर हा मेल आला तर नेमके पुढे प्रोसेस काय, तर यासाठी तुम्हाला करायचं काय आहे, तुमचा एक ईमेल आय डी येईल, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून ते फक्त काही 2-3च एक फॉर्म ओपन होईल, त्याच्यावर हे फिल करायचं आहे सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती। म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी येणार आहेत, जास्त नाही पण 2-3 गोष्टी अशा येणार आहेत की ते तुम्हाला फिल करून तो फॉर्म नंतर सबमिट करायचा आहे जो तुमच्या अकाउंटला यूट्यूब चॅनल जे तुम्ही बनवलेलं आहे त्या जीमेलला। ठीक आहे, ते झाल्यानंतर तुम्हाला काय एक म्हणजे असं सांगितलं जात आहे की यूट्यूबवर तुम्हाला एका महिन्यामध्ये म्हणजे 30 दिवसांमध्ये 100 शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करायचे आहेत। 100 शॉर्ट्स व्हिडिओ जर अपलोड केले म्हणजे बघा तुम्ही दिवसाला तुम्हाला 3 ते 4 शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करायचे आहेत। ठीक आहे, मग आता तुम्ही म्हणाल की शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करणं काही मोठी गोष्ट नाही, आणि काही क्रिएटर्स तर शॉर्ट व्हिडिओ बनवतच नाही, तर त्यांनी या गोष्टी समजल्या पाहिजेत। म्हणजे आपल्या चॅनलसाठी कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तर शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओज, लाईव्ह स्ट्रीम, त्याच्यानंतर कम्युनिटी पोस्ट, सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलसाठी खूप महत्त्वाच्या आहेत। ते ऑप्शन आपल्याला दिले गेलेले आहेत यूट्यूबकडनं, तर त्या गोष्टी आपल्याला करणं भाग आहे। बरोबर, आपण म्हणतो की या सेटिंग दिलेल्या आहेत आणि आम्ही तर केलं नाहीत, का दिल्या आहेत त्या सेटिंग? आणि जर आपण एखाद्या सेटिंग जर एक्सप्लेन केल्या कोणाला, किंवा आपण एक व्हिडिओ बनवला तर लोक म्हणतात हे सेटिंग तर काहीच होत नाही, या सेटिंगने तर काहीच होत नाही। मग जर काहीच होत नसेल तर मग यूट्यूब ह्या सेटिंग देईलच का, हा एक विचार करायला पाहिजे सगळ्यात आधी। ठीक आहे, तर मी ह्या गोष्टी याच्यासाठी सांगते, मीही तुमच्यासारखीच आधीच म्हणायची मी तर या सेटिंग केल्या पण इथं काहीच झालं नाही, पण नंतर हळूहळू मला समजायला लागलं त्या सेटिंग्सचं महत्त्व। त्याच्यामुळे जे यूट्यूबकडनं आपल्याला भेटलेलं आहे YT स्टुडिओ म्हणा, म्हणजे YT स्टुडिओच्या सेटिंग म्हणा, किंवा क्रोम ब्राउझरमध्ये जे सेटिंग करतो आपण त्या म्हणा, सगळ्या सेटिंग महत्त्वाच्या आहेत। ठीक आहे, तर आपला विषय बाजूला राहिला। तर बघा होतं काय, हे जे बोनस आहे 1,00,000 रुपयाचं बोनस, तर आपल्याला कंटिन्युअसली शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचे आहेत, 100 व्हिडिओज अपलोड करायचे आहेत 30 डेजमध्ये, म्हणजे दिवसाला तुम्हाला 4 व्हिडिओ जे आहेत ते या ठिकाणी अपलोड करायचे आहेत असं सांगितलं जात आहे। हे माझं पर्सनल मत नाही आहे, तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। नाहीतर फक्त याने हे सांगितलं त्याने हे सांगितलं असं करत बसायचं नाही। प्रत्येक गोष्ट करताना आधी 4 लोकांकडनं माहिती घ्यायची, किंवा आपल्याकडे इंटरनेट आहे त्या गोष्टींकडनं आपण सर्च करायचं। ठीक आहे, कोणी सांगितलं म्हणून लगेच विश्वास ठेवायचा नाही। आणि हा मेल कोणाकोणाला येणार आहे ते 5 ऑगस्टपर्यंत आपल्याला समजणार आहे। आतापर्यंत तर जे मोठे यूट्यूबर्स आहेत मे बी त्यांच्या अकाउंटवर आलेलं आहे, मी बघितलं 1-2 जणांच्या अकाउंटला हा मेल आलेला आहे। ठीक आहे, तर तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करायचे आहेत। आणि बघा, फक्त शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचे नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण जे अपूर्ण नॉलेज असतं हे नेहमी म्हणजे
आपल्यासाठी चांगलं नसतं, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे, तर बघा शॉर्ट व्हिडिओ अपलोड करणं, आपण लॉंग व्हिडिओ पण तर अपलोड करतोच आणि आपण कम्युनिटी पोस्टही टाकत असतो, त्याच्यानंतर आपण लाईव्ह स्ट्रीम पण घेत असतो. ठीक आहे, तर आपल्याला शॉर्ट व्हिडिओ अपलोड करताना करायचं काय आहे, जसंही आपण शॉर्ट व्हिडिओ बनवू तो एकदम चांगला असला पाहिजे, त्याची क्वालिटी चांगली असली पाहिजे. आणि शॉर्ट व्हिडिओ अपलोड करताना जो पहिला व्हिडिओ अपलोड करू, आता सपोज मी एक व्हिडिओ अपलोड केला आणि त्याच्यानंतर सेकंड व्हिडिओ अपलोड केला, तर जे पहिल्या व्हिडिओला सपोज माझे 40 ते 50 व्ह्यूज आले, फॉर एक्झाम्पल 40 ते 50 व्ह्यूज आले, तर माझा जो नेक्स्ट व्हिडिओ राहील त्याला किती व्ह्यूज यायला पाहिजे, 40 ते 50च्या वरती. तर हा क्रायटेरिया बसणार आहे. म्हणजे सपोज माझ्या फर्स्ट व्हिडिओला आले 50, तर दुसऱ्या व्हिडिओला 50पेक्षा जास्त पाहिजे. तर दुसऱ्या व्हिडिओला आले माझे 100, तर तिसऱ्या व्हिडिओला माझे किती पाहिजे, 100पेक्षा जास्त पाहिजे. तर अशा प्रकारे आपले व्ह्यूज यायला पाहिजे अशी माहिती भेटलेली आहे, ते मी तुम्हाला सांगत आहे. मला जी माहिती आतापर्यंत भेटली त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, आणि बघा जसंही आपल्याला एखादा म्हणजे तो यूट्यूबचा जो मेल मिळेल त्याच्यामध्ये आपल्याला सेटिंग जे असतील, सेटिंग नाही म्हणता येणार त्याला, त्याच्यात जो फॉर्म आपण फिलअप करणार आहोत त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन राहणार आहे किंवा तुमचं ID प्रूफ मागणार आहेत किंवा तुमच्या शॉर्ट व्हिडिओचे जे व्ह्यूज असतील ते त्याच्यामध्ये प्रत्येक शॉर्ट व्हिडिओचे व्ह्यूज जे आहेत ते काउंट होणार आहेत. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर मी जे सांगितलेल्या गोष्टी आहेत ते तुम्हाला समजल्या असतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की कुठलाही व्हिडिओ आपण जेव्हा म्हणजे बघत असतो, कुठलाही व्हिडिओ बनवत असतो, त्याच्यासाठी सगळ्या गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्या सेटिंग म्हणा किंवा त्याच्या मागचं जो आपण YT क्रिएटमध्ये किंवा आपण क्रोम ब्राउझरमध्ये ज्या गोष्टी करत असतो ते लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि जे न्यू यूट्यूबर्स असतात त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर बघा होतं काय, हा 1 लाखाचा बोनस हा प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये येईलच किंवा नाही ते आपल्याला 5 ऑगस्टपर्यंत समजूनच जाईल. त्याच्यानंतर आपल्याला करायचं काय, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जसाही मेल आला तसं आपल्याला कामाला लागायचं आहे. म्हणजे आपल्याला जेही त्यांनी क्रायटेरिया दिलेलं असतील, वेगवेगळे क्रायटेरिया हे देणार आहेत अशी माहिती मिळालेली आहे. म्हणजे वेगवेगळे क्रायटेरिया सगळ्यांना भेटणार आहेत. जसे तुमचे व्ह्यूज, जसे तुमचे सबस्क्रायबर, जसे तुमचे फॉलोअर, जसे तुम्ही यूट्यूबर आहात त्याप्रकारे तुम्हाला एक टास्क भेटणार आहे. ठीक आहे, त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते करायचं आहे. आणि मग त्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला त्या जो 1 लाखाचा बोनस आहे तो मंथली मिळणार आहे असंही ऐकायला मिळालेलं आहे. म्हणजे एका महिन्याला तुम्हाला 1 लाख रुपये बोनस देणार आहे. पण आता बघा, विचार करा या गोष्टीवर, जर यूट्यूब आपल्याला 1 लाख रुपये बोनस देणार असेल तर आपल्याला त्याच्यासाठी किती मेहनत घ्यावी लागणार आहे किंवा कुठली गोष्ट आपल्याला म्हणजे किती मेहनतीने करावी लागणार आहे, तुम्हाला या गोष्टीचं भान असणं आवश्यक आहे. कोणीही सांगितलं की चला आपल्याला 1 लाख रुपये भेटणार आहे, असंच कोणीही 1 लाख रुपये देणार नाही. ही गोष्टसुद्धा डोक्यामध्ये फिक्स करून ठेवा. कोणी कितीही सांगितलं, कितीही शॉर्टकट सांगितलं की नाही सगळ्यांच्याच अकाउंटला येईल, सगळ्यांच्याच गोष्टींना हे होईल, पण अशा कुठल्याही गोष्टी नाहीत. आधी आपण सगळ्या गोष्टी कन्फर्म करायच्या, नेमकं आपल्या चॅनलला या गोष्टी भेटणार आहेत किंवा नाही, किंवा आपली किती त्या गोष्टींमध्ये म्हणजे आपण काय म्हणू शकतो मेहनत आहे, किंवा आपण किती आपल्या चॅनलवर काम करतोय, किती कन्सिस्टंट राहतोय, या सगळ्या गोष्टी बघितल्या जाणार आहेत. फक्त मी त्याच्यासाठी बोलले की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, फक्त हवे तर गोष्टी ऐकू नका आणि करूही नका. ठीक आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे. मी आता बघा, एखादा व्यक्ती आहे किंवा एखादं काम आहे, मी जर एखाद्या कंपनीमध्ये काम करते आणि मला जर असं ठरवलं की चला बोनस द्यायचा आहे सगळ्यांना, पण कंपनीवाले काय करतात, एकदा विचार करतील की बोनस नेमकं कोणाला द्यायचा, जास्त बोनस कोणाला द्यायचा, त्याचा एक हे असेल की त्यांचा क्रायटेरिया असेल. ठीक आहे, तर त्याच्यानुसार आपल्याला काम करायचं असेल. मी जर कंपनीत रेग्युलर नसलो, मी जर एक कंपनीत रेग्युलर नसली किंवा मी कामच व्यवस्थित करत नाही किंवा माझं परफॉर्मन्स चांगलं नसेल तर मला कंपनी हायर पण नाही करणार आणि मला जो भेटणार आहे बोनस वगैरे त्या गोष्टीसुद्धा तू विचार करणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्याच्यानंतरच काम करायचं आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी की जर कुठल्याही अशा लिंक आल्या तर पहिले कन्फर्म करायचं ही यूट्यूबकडनंच आलेली आहे किंवा नाही. कारण होतं काय, या दोघं म्हणजे जर आपल्याला फेक लिंक आली आणि आपण जर आपलं ओरिजिनल व्हेरिफिकेशन त्या लिंकवर केलं तर आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे किंवा आपली पर्सनल इन्फॉर्मेशन जी आहे ती हॅक होऊ शकते. त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, तर आशा करते की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, समजला असेल. ठीक आहे, जर समजला असेल तर एक
कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप द्यायला विसरू नका. चला तर भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.